नाव आहे सोमती. सोमवार झाली नाही, तिचं नाव सोमती. हे बघा, हे बघा हे बघा. खाऊन घ्या मस्त भाकरी सांग आणि मग किती लय मोठा दूध येणं कारण परिचय व्हायचं. हे बघा किती अडंकात आमचं असं सगळ्यांना. लय मोठं नाही काय, 1 लिटर दूध आहे, 6 लिटर लय मोठं दूध अर्धा लिटर कमी हे बघा किती क्यूट आहे आमचं असं काय सोमती. बकेट भरून दूध निघालं पाहिजे का खायला काय मग काय तुला ढेपीत पोता नाही एखादं छोकरंच आणा एखादी पैसे तुम्हाला काय माहिती ते पैसे घरी मला उठता यायला मला तिकडे जायला कारण की पायाला. हे बघा सोमती आहे सोमती. आपण जाऊन पाहू वरात होती ती घरात येईल घरी घरात त्यांना लागलं मला मी आता शेतातून आलो आहे, शेतात आलो आहे आम्ही. आणि बाप्पा कणस तोडत आहे ना बाप्पा, लसणाच्या आधीच नाही का. कशाला? अरे बापरे. बघा आमचं वावर पेटून गेलत. हे बघा वावर पेटलं होतं ना आपले. त्याच्यामुळे पेटून त्याच्या गव्हाचं ते हे ना तर ते खालचं काय म्हणजे पता. ते बघा पप्पा तोडते. बघा केवढे कणस आहे. किती शांत शांत वातावरण इकडे. गाड्यांचा आवाज. आणि आमचं शेत आहे अक्कलकोळ्याची जवळच आहे. थोडासा पुढे गेला की लगे अक्कलकोळा लागतं. तुम्हाला दाखवते मी. हे बघा अक्कलकोळा. आणि तिथं आमच्या कैरीचं झाड आहे बघा. कैरी झाड आहे आमचं तिथं. मी तुम्हाला नंतर जवळ दाखवीन. हे बघ किती भारी सूर्य चमकला आहे आणि त्याचे किरणे बघ किती पडले. हे बघ पप्पा केवढं रडलं. लसणाच्या आरीत आलता ना पप्पा. काय मला लक्षातच नाही. बाजरी मला लक्षातच नाही. बाजरी केवढी उगली बाप्पा. तिकडं 2-3 दाणे उगले. झाड लागला काय बाबा. या लागलं कोण मग आता बी या लागेल. टरबूज कापता कापता. हे बघा खाना लागलं रे. हर्षीची मम्मी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर मस्त भीम जयंती साजरी झाली आणि एकदम मस्त अशी थाटामाटा सगळ्यांना एन्जॉय केला, डान्स केला आम्ही सगळ्यांनी. आणि हर्षीचे पप्पा बघा कसे मस्त आता लसूण काढते. आणि आम्ही शेतात आलो फक्त लसूण काढण्यासाठी. मस्त असा लसूण आहे आणि पाणी दिले म्हणून त्यांना काढायला पण सोपं जाते. आता मी इकडे गोळा करून ठेवून कांदे निघलेत. कुठं मोठं बी टाकलं होतं हर्षीच्या पप्पानं. तेच कांदे एवढे भारी आले. कलर पण एवढा भारी ना. तर मस्त झालेत. आणि ते ना लसूण काढतो आता आम्ही. हर्ष पप्पा आहे ना कुदळीनं काढते. एवढं आणि एवढं भयंकर ऊन पडतं आहे. तर आम्ही संध्याकाळच्या 5-5ला असे घरी शेतात आलेले. हां 5:30ला आलो म्हणलं. 5:30ला आलेले शेतातून.
आणि त्यांचे इकडे जे लसूण काढलं ना त्याची मी माती काढून घेते बघा. सगळ्यात लेट म्हणलं तर आपली ज्वारी राहिले सांगायचे की नाही. आंब्याला कुठं मोठं आंबे वाटवले बरं दिसू लागले. कुठं मोठं मारलं नाही झालं पडली. हा बाई जाऊन पाहण्या गेल्याच्यानंतरच कळण. आता 6 वाजले तरी पण एवढं भयंकर ऊन आहे नाही बघा. सूर्यास्त होतो आहे. ज्वारी कधी सुरू येत काय माहिती वाळून गेलं आनंद ते का आणि आशिष बापाचं चालू आहे मस्त चाललं लसूण काढायचं काम आणि मी गोळा करते मागं. आणि एवढं काही भारी लसूण आलेलं नाही आहे हे बघा. रूप जिंदगी चाव गुजर रही धूप जिंदगी हरी पलिया कल हो ना लिहिलेला तर एवढा नसून लिहिलेला आहे अर्धा गोणी. बघा आता एक चाललं गोणी आणि चला घरी कारण की ना संध्याकाळची 7 वाजलेली अंधार पडलेला आहे. जाऊन दे बघा ना चला आता भरपूर उशीर झाला घरी. लेकरं वाटतात अजून का नाही. कोण वाटत दादू दीदी चला माझा उन्हाळा टाईम आहे. काढ पिटून द्यायला म्हणून असं झालं की मोकळं झालं वावर आता फक्त नांगट काढायचं राहिली. कधी काढशाल नांगट. एवढं लसूण काढणं झालं तर नांगट काढू. माकडं बघा कशा उड्या मारते आमच्या चिचे झाडावर. एवढे भयान माकडे ना विचार करायची गोष्ट आहे. आणि उडे जोरून वरून उड्या मारते एकमेकाच झाडावरती भयंकर. माकड आहे ना घरात येणार होतं आणि ते भाकर दिसलं त्याला बघा. ते मी पटकन इकडं ते झाकण ठेवलं त्याच्यात अर्धी चपाती होती शिळे आणि ते माकड मी इथं बसले असं निवडीत घासाची राहिली ते माळव्याची म्हणून म्हटलं सगळे भांडे घासेल आता एवढी जाळी घासून घ्यावा. आणि इथं या बकेटीवर ना मी शिळी भाकर ठेवलेली होती तर ते माकड ना त्याला चिचाच्या झाडावरून लक्ष ठेवून ते इथपर्यंत आलं होतं. यायचं तर मी लगेच असा जरा पटकन लावून घेतला. इतके भयान माकडे आमच्या इकडं. चपाती काही भाकरी जर दिसल्या माकडं तर ते डायरेक्ट घरात येत असते म्हणून ना मला लक्षातच नव्हतं आज माकडं इतकी येईल आहे तिथं बाहेर. मी डायरेक्टच दरवाजा लावून घेतला म्हणून बरं झालं नाही तर मी लई जोर तारडे असते. आज भयंकर झालं असतं. एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर मी आज कुठं आलेली आहे छोट्या जाऊबाई इकडं. तर बघा मस्त जाऊबाईची आज चांगली कसर चालू आहे. बरोबर असं बघितलं आहे की मी लक्षातच नव्हतं. जाऊबाईला रात्री सांगितलं होतं की लाईट जाणार आहे तरी जाऊबाईने डाळ सकाळीच भिजू घातली आणि आता लाईट नाही आहे. चांगली किती वर्ष झाले मयुरी लागला 2 वर्षाची कसर आहे आज पाट्यावर डायरेक्ट. कारण की डाळ पण एवढी मोठी भिजू घातलेली 2-3 वर्ष वाडा संपाचं कामच नाही. काही ठिकाणी याला सांडगी म्हणतात आमच्याकडे वडे म्हणतात. तर तुम्हाला दाखवते आता मी डाळ लाल तिखट वाटून घेतलेले आहे आणि बाकीचे तिथं टोपले ते मयूर दाखवते डाळ 3 वर्ष विशेष नाही करायचा संपला म्हणून. कसा केला मग सनबाईना वडा 3 वर्षासाठी 4-5 वर्ष झाला पाहिजे. आता काही पाहिजे काम नाही. आता 1 वाजलाय आणि टाकू सर 2 का 3च आता वाटू गाळ झाल्यात. आता वाटर घाय मस्त. आता लाल तिखट काढलेले 2-3 वर्षाचा 2-3 झाला रे. 4-5 वर्षाचं केलंय तिनं आता. आता काय पाहिजे काम नाही. सासूबाईने नाही केला एवढा वडा करून ठेवला तिनं. आता धरलं तर साऱ्या काटल्याचं करून ठेवला तिनं ऐके नाही. थोडा जागा येतो तेव्हा आता वाट्याला लाल तिखट टाकून दिलेले वाटण आणि त्याला हळद आणि मिक्स करून घेते. आता वाजले 1:30 आणि 1:30च्या नंतर आता वडा टाकते आणि अशा विचारली जाऊ बाई खरंच ना वडा कधी टाकत असतो तुम्ही कधी टाकताय.
बाई आता आमची गोळी भक्ती झाली ती आता अशी भोळी बघती काय बी म्हणते का ग? माहित नव्हती. वाड्याचा कलर भाजी लाल लाल आहे. अंकलला सांगू आपण कोण येते? टाकू लागलो टाकू उड्या असा बारीक बारीक आता जाऊन टाकणार तिथे काली केस पिऊन टाकलं तर आता होते अर्धा पंगा पण अजून एक बाद लागते आपल्याला. हो ना आपण लय घट्ट टाकायचा त्या सिन्नरच्या बाय काय करायचं मयुरी ते काढले ते बाई आता तिकडे ना का त्यांचा त्या कुड्या उडवल्या त्या याच्या मोठाल्या परती टाकीतात त्या याच्या परती टाकीतात ते म्हणतात आपण साडी दर्शक लवकर टाकू राहिलो मग आम्ही लवकर टाकू राहिलो दर्शक हा असं पटकन होता चवदार लागतो उशिराचा वाडा हा तर आता आम्ही वडा टाकूच तरी ना मस्त संध्याकाळ होणार आहे आणि अजून काय बोलू आणि अंकल कोण वड्याची पार्टी घ्यायची वड्याची अशी कोणती वडा पार्टी वडा पार्टी घ्यायची अंकल अंकल आम्हाला कोण खाऊ घालणार तुला खायचं का कशाला? कोण कशाचं? आईस्क्रीम कशाला? जे वडा टाकणार आहे त्याला खाऊ घालणार आहे इतके जण अंगच्या कुठे कमी हाताला लागण बरं. घालून ठेवले तिनं वडाकले आधी ते मी टिकली कुठं ठेवली का टिकली डेबी आणि मस्त आता वडा टाकून झालेला आहे आणि मस्त अशी कैरी खाते एवढी गोड कैरी आहे एकदम भारी आणि कैरी खाते आणि मस्त इथं छानचे जे चपात्या शिळ्या होत्या त्याच्या बारीक भुगा करून घ्यायच्या आणि मस्त हे करायची याची भुगी किंवा चपातीचे पोहे सुद्धा म्हणता येईल तर मग मी आता पोहे करते दादा एवढा उन्हात फिरतोय ना मस्त कैरी एकदम भारी जसं पाहिजे तसं खाऊन घेऊ लागेल लय गोड आहे का दादा म्हणतोय गोड आहे आणि दादा येतात आता पूर्ण कैरी खाल्लंच केली कोणी कापील ते आतापर्यंत हे आले नंतर दादा तुला काय किती वेळा सांगितलं कोणा दिंड नको इतकं इकडं